मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळी 21,44,729 लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्याची मागच्या निवडणुकीच्या तुलनामध्ये यावेळी 1,57,360 मतदारांची संख्यामध्ये वाढ झालेली आहे। यदि आपण म्हणजे टक्केवारीमध्ये पाहिलं तर मागच्या वेळी 19 लाख लोकांनी मतदान केलं होतं, तर यावेळी वाढ आपण अगर जोडलं तो 7.9% वाढ मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानाची वाढ झालेली आहे। यदि आपण विधानसभा मतदारसंघाचे निहाय आपण केलं तर जळगाव शहरामध्ये सर्वात जास्त मतदारांची संख्यामध्ये वाढ आपल्याला दिसून येत आहे। 22,250 मतदार जळगाव शहरमध्ये वाढलेले आहे, 20,115 मतदार या जामनेरमध्ये वाढलेले आहे आणि 40 गावमध्ये आपल्या जो मतदानमध्ये वाढ आहे ते 13,500 मतदानांची वाढ 40 गावमध्ये आपल्याला दिसतोय। ते जळगाव शहरमध्ये 11.50% मतदान संख्यामध्ये वाढ आपल्याला दिसून येत आहे। एकूण मतदार संख्या किती होती आणि किती लोकांनी मतदानाचा हक्क बजावला? आपल्याकडे दोन मतदारसंघ जोडून 38 लाख मतदार होते आणि त्यापैकी 21,44,729 मतदारांची म्हणजे मतदान झालेलं आहे। याच्यामध्ये मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये 1,57,360 मतदारांची वाढ आहे। अगर आपण टक्केवारीमध्ये पाहिलं तर मागच्या निवडणुकीमध्ये 7.9%ची मतदान संख्यामध्ये वाढ आहे आणि पर्सेंटेज टर्म्समध्ये मागच्या वेळी जो पर्सेंटेज आपलं झाला होता तो जळगाव लोकसभामध्ये 2.32% आणि रावेर लोकसभामध्ये 2.88%। हे फक्त पोल्ड EVMs आहे, EVMवर पोलिंग जो आहे त्याची आकडे आहे। याच्यानंतर पोस्टल बॅलेटची संख्या ते वाढणार आहे। जिल्ह्यात किती आहे सर एकूण टक्केवारी? जिल्ह्याची टक्केवारी 60 पॉईंट कुछ कॅल्क्युलेट करून सांगतो, वो नाही कॅल्क्युलेट। लोकसभा निवडणूकमध्ये 58.48% मतदान झालेलं आहे। जळगाव जिल्हा जो पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी 03 जळगाव, मागच्या निवडणूकपैकी हे 2.32% मतदान जास्त आहे। या आकडेमध्ये अजून जो आपले जो ETPBS जो आपण म्हणतो, जो आपण सैन्य दलमध्ये काम करणारे जो आपले सिपाही आहेत त्यांना पाठवतो, ते वाढणं अपेक्षित आहे। त्याच्याशिवाय होम वोटिंगमध्ये जो पोस्टल बॅलेट वगैरे मिळणार आहे ते अजून याच्यामध्ये ॲड होईल, तर याची टक्केवारी अजून काही प्रमाणात वाढेल। आणि दुसरं जो रावेर लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये 64.28%च्या मतदानाची टक्केवारी रेकॉर्ड करण्यात आली आहे, जो 2.88% मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त वाढण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्याच्या मतदानामध्ये 1,57,000 मी परत सांगतो सर। सुरुवातीमध्ये आज जवळपास मशीन 8 ते 2 वाजेपासून दाखल झालेले, कशा पद्धतीने सुरक्षेचं नियोजन आहे त्या ठिकाणी? जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र वखार महामंडलचे जो गोडाऊन आहे त्याला एक स्ट्रॉंग रूममध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी 2014 आणि 19मध्ये पण स्ट्रॉंग रूम म्हणून वापरण्यात आलं होतं। त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम व्हावा म्हणून त्याच्यासाठी जो त्यांच्यावर विभिन्न प्रकारचे सिव्हिल वर्क्स त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे की आपण 3 गेट प्रत्येक म्हणजे गोडाऊनमध्ये करण्यात आलेला आहे। आणि प्रत्येक गेटचा जो हाईट आहे ते किमान 10 फूट आहे। दुसरी गोष्ट आहे की त्या ठिकाणी आपला सगळे जो खिडकी व दार आहे त्याला पॅक करण्यात आलेला आहे, म्हणजे त्याला दिवार बांधण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये। आणि त्याच्या मागच्या बाजूला आपण हे स्टीलच्या जो शीट असतो ते आपण लावलेला आहे। फायर सेफ्टीचं पण परिपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे। फायर सेफ्टी इक्विपमेंट्स त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। CCTV बाहेरच्या बाजूला पूर्ण परिसरमध्ये लावण्यात आलेला आहे भारत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार। त्याच्याशिवाय प्रत्येक म्हणजे प्रवेशासाठी 3 सील्ड बंद लॉक त्या ठिकाणी आहे। त्या सील्ड बंद लॉकाची 2 चाबी आहेत। एक चाबी माझ्याकडे आहे, जो आपलं ट्रेजरी असतो जिल्हा कोषागारकडे, त्यांचा जो स्ट्रॉंग रूम असतो त्याच्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे आणि ते काढण्यासाठी मला परत म्हणजे मान्यता घ्यावा लागतो। आणि दुसरी जो लॉक आहे ते एक म्हणजे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ते पण त्यांचे सेफ कस्टडीमध्ये, पोलीस गार्डचे कस्टडीमध्ये त्यांची चाबी ठेवण्यात येत आहे। स्ट्रॉंग रूममध्ये ट्रिपल कॉर्डन आहे, त्या ठिकाणी CRPFची एक कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांचे कमांडंट पण त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूमची नियुक्ती म्हणजे स्ट्रॉंग रूमची सुरक्षामध्ये जळगाव जिल्हा पोलीस पण आहे, महाराष्ट्राच्या राज्य राखीव पोलीस पण आहे आणि CRPFची कंपनी पण आहे। 6 वॉच टावर्स आहे त्या ठिकाणी। सगळे प्रकारची म्हणजे सुरक्षाचे सगळे नियोजन आहे आणि पारदर्शकतासाठी कुठलेही उमेदवार या त्यांचे प्रत्याशी त्या ठिकाणी जाऊन
म्हणजे बाहेरून ते स्ट्रॉंग रूमची सुरक्षा कसं चालू आहे त्याच्याबद्दल ते पण लक्ष व्यक्तिगत ठेवू शकतात. कंट्रोल रूम्स वगैरे आहे, कुठल्याही अडचण येणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. सर एकीकडे मत केलेलं आहे असंही चित्र समोर आलेलं आहे. यादीमध्ये कोण नाही, मतदार यादी जो तयार होतो याच्यामध्ये 2018पासून जो ब्लॅक अँड व्हाईट मतदार यादीमध्ये ज्या लोकांचे नाव होते अथवा ज्यांच्या नाव 2 ठिकाणी या 2पेक्षा जास्त ठिकाणी असेल, गावात असेल आणि शहरात असेल, त्याच्यामध्ये यादीमध्ये सुधार करण्याची प्रक्रिया 2018पासून सुरू होते. 2018पासून 2022पर्यंत याची मोठा काम हे पूर्ण देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आलं. आणि या यादी एक वेळा नाही म्हणजे वर्षाला 4 वेळा प्रकाशित आणि प्रसिद्ध करण्यात आली. आणि या यादीच्या जो प्रत आहे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात आलं. त्याच्याबरोबर या यादीच्या जो पूर्ण प्रक्रिया आहे ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक स्टेजमध्ये म्हणजे राजकीय पक्षांना दाखवायचे असेल, सगळे उमेदवारांना वेळोवेळी देण्याचा विषय असेल, ते सगळे गोष्टी करण्यात आल्या. या मागचे 6 महिन्यामध्ये ज्यावेळी ही यादी म्हणजे 5 ऑगस्टला प्रकाशित झाली, त्याच्यानंतर 27 सप्टेंबरला झाली, घरभेट कार्यक्रम घेण्यात आला. आणि त्याच्यामध्ये जेवढे ठिकाणी या यादीमध्ये कुठल्याही प्रकारची चुका असेल, सुधारणा असेल, फोटोग्राफ अपडेटेड नसेल, ॲड्रेस अपडेटेड नसेल, वय अपडेटेड नसेल, नया सिरीजच्या एपिक कार्ड नसेल, ज्याच्यामध्ये वो प्रिंटेड म्हणजे जुन्या सिरीजच्या ब्लॅक अँड व्हाईट एपिक कार्ड असेल, त्या सगळेमध्ये सुधारणा करण्यासाठी विभिन्न प्रक्रिया करण्यात आली. काही ठिकाणी जो घर बंद होते त्या पण ओळखण्यात आला आणि त्या ठिकाणी संपर्क पण करण्यात आले. आणि म्हणजे या यादी तुम्हाला आठवत असेल की पत्रकार परिषद घेऊन 22 जानेवारीच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की ही यादी आपण प्रकाशित करतो आणि अगर कोणाला काही याच्यामध्ये अडचण असेल तर आपण ताबडतोब याच्यामध्ये सुधारणा करून घ्यावा. त्याच्यानंतर परत या यादीमध्ये आपण एक सगळे राजकीय पक्षांना परत हा यादी देण्यात आला. आणि त्याच्यानंतर मोठे मोठे बोर्ड्स विथ 2D बारकोड्स आपण लावलं की आपण याच्यामध्ये कुठलंही नाम आपलं कुठे आहे आपण एक तपासून घ्यावा आणि काय अडचण असेल तो आपलं सांगावा. आणि हा प्रक्रिया आपण फरवरी-मार्चपासून बोर्ड लावणं सुरू केले आणि ह्या प्रक्रिया 25 एप्रिलपर्यंत चालू होती, ज्यावेळी या यादी फायनलाईज करण्यात आली. याच्यामध्ये दर मतदार प्रक्रियामध्ये या प्रश्न येतो की यांचं नाव या ठिकाणी त्यांना सापडलं नाही या मिळालं नाही. आणि असे तक्रारांची संख्या यावेळी म्हणजे माझे जेवढे अनुभव आहे इलेक्शन प्रक्रियामध्ये यावेळी त्याची संख्या म्हणजे फारच कमी संख्यामध्ये होती. म्हणजे आपल्याकडे प्राप्त जो तक्रार जो आपण रजिस्टर करतो ते 19 संख्या होती. त्याच्यामध्ये इनफॅक्ट 7-8 लोकांचे प्रश्न पण आपण सोडवलं की ते दुसरे ठिकाणचे मतदान केंद्रावर होते आणि त्याला आपण समजून सांगितलं आणि आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी तिथे जाऊन मतदान केलं. तो याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेला आहे. परंतु ज्या व्यक्तींच्या आजही आपले माध्यम से मी विनंती करतो की ज्या लोक अजूनही सुटलेलं असेल त्यांनी कृपा करून ज्या क्षणी मतदान प्रक्रिया संपणार आहे यावेळी 6 जूनच्या दिवशी, त्याच्यानंतर आपण ऑनलाईन तहसील कार्यालयाला या आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारीच्या माध्यमातून जाऊन आपलं नाम हा यादीमध्ये इन्क्लूड करून घेऊ शकतात. आणि यदि आपण डिलीट झालेले असेल तर आपण प्लीज एन्श्योर करा की पुढच्या ज्यावेळ म्हणजे परत 1 ऑगस्टला ज्यावेळी यादी प्रकाशित होईल त्याच्यापर्यंत आपली यादीमध्ये आपलं नाम इन्क्लूड होणं पाहिजे आणि पुढच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये असं कुठलीही अडचण आपल्यावर येऊ नये याची आपण दक्षता घेऊ. मतदान जनजागृतीसाठी एक मी स्पष्ट करतो की शासनाकडून कुठलेही पैसे खर्च करण्यात आलेले नाही. ओन्ली जो स्ट्रीट प्लेससाठी काही 10-20 हजार रुपयेपेक्षा जास्त खर्च करण्यात आलेले नाही. एक टोटली क्लॅरिफाय करतो. मतदार जनजागृती आपण म्हणजे लोकांना विश्वासात घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेला आहे जळगावमध्ये. हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आपल्या मतदान जनजागृतीमध्ये. दुसरी गोष्टी आता सांगतो. रामदेववाडीमध्ये एक अत्यंत दुर्दैव घटना, त्याच्यामध्ये एक आशा वर्कर आणि त्यांच्या कुटुंबाची आणखी 3 लोकांची मृत्यू एक रोड ॲक्सिडेंटमध्ये झाली होती. या झाल्यानंतर तत्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गावामध्ये जो मागणी होती एक होती की संबंधित आरोपींची अटक करण्यात यावा. त्या आरोपीची म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये झाल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला होता, तर त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहे. तर त्याबद्दल पोलीस अधीक्षक महोदयांनी त्यांच्याशी संपर्क साधून पूर्ण त्याच्याबद्दल खुलासा दिलेला आणि काय कारवाई झाली न्यायिक कारवाई त्याच्याबद्दल सूचित पण केलेलं आहे. त्या संबंधित कोर्टमध्ये म्हणजे त्यांना DLSA जो असतो डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी त्यांच्या माध्यमातून त्याला अतिरिक्त म्हणजे ॲडव्होकेट पण मिळावा याच्यासाठी पण जिल्हा प्रशासनाच्या तर्फे त्यांना मदत करण्यात आलेली. दुसरी जो त्यांची मागणी होती की त्या ठिकाणी एक
एक स्पीड ब्रेकर बांधण्यात यावा. जिल्हा सुरक्षा समितीने मान्यता देऊन त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं काम जो संबंधित PWD विभाग आहे त्यांच्या माध्यमातून तत्काळ करण्यात आलं आणि शनिवार रात्री ते स्पीड ब्रेकर पण तयार करण्यात आलं. त्या ठिकाणी ज्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे, त्याच्यानंतर आपले तहसीलदार असतील, आपले पोलीस विभागाचे अधिकारी असतील, त्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी मतदान करावा याच्यासाठी विनंती पण केली. परंतु दुर्दैवाने त्यांनी म्हणजे त्याचा फारसा प्रतिसाद दिलेला नाही आणि त्या ठिकाणी ओन्ली जो मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी होते त्यांचे मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. एक गोष्टीबद्दल म्हणजे रामदेववाडीमध्ये एक परिस्थिती आहे. किती मतदान होते सर? 5 मतदान झालं आता मतदान. कितीपैकी? सर काही काही युवकांना प्रोत्साहन करावा आणि मतदान प्रक्रियामध्ये एक जो म्हणजे मतदानच्या संदर्भात त्यांच्या मनात एक हर्ष आणि उत्सवचं एक वातावरण निर्माण व्हावा याच्या हिशोबाने आपण काही छोटे अवॉर्ड्स ठेवले होते की म्हणजे एक एनकरेज करावा आणि एक त्योहारसारखा आपण साजरा करायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने काही युवकांना आपण बक्षीससाठी त्यांची मोठी प्रतिसाद मिळाली. म्हणजे ऑलमोस्ट 1000पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला मिळाली आणि या एंट्रीजची एक छाननी समिती आपण गठीत केली होती. त्यांनी आज छाननी केली आणि काही युवकांची त्यांनी निवड केली ज्यांना आपण म्हणजे एक अगदी काही दिवसात त्याला अवॉर्ड मिळणार आहे त्यांच्या जो काही मतदान केंद्र मतदान केंद्रासाठी आपण एक स्पर्धा घेतली होती. याच्यामध्ये एक असा विचार होता की आपण ज्यावेळी क्षेत्रीय स्पर्धा लावतो, जसं आपण IPLच्या क्रिकेट स्पर्धा बघतात की त्याच्यामध्ये एक वेळा आपण घोषित केलं की या भागाची टीम आहे, तर त्या टीमसाठी लोकांमध्ये एक उत्सुकता जागरूक होते. एक अर्बन ॲपॅथी नावाचा एक विषय आहे की शहरी भागामध्ये आणि काही विशेष भागामध्ये लोकांची मतदानाची टक्केवारी कमी असते. तर त्याला जरासा प्रोत्साहन मिळावा, एक स्पर्धा व्हावा आणि लोकांनी एकत्रित येऊन विचार करावा की आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान तो व्यक्तिगत लोक एक करके करणार आहे, परंतु पूर्ण गावांनी, पूर्ण शहरांनी, पूर्ण क्षेत्रांनी विचार करावा की आपल्याला आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करावा आणि लोकतांत्रिक संस्कृती त्या ठिकाणी उभं राहावा. याच्यासाठी आपण एक विचार केला होता. नवीन विचार होता. त्याची सरांना ज्या या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट्स आहे जो म्हणजे त्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सराहना केली आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 158 ठिकाणी आपण अवॉर्ड्स देऊ शकतो आहे की जो आपण निकष आधी ठरवलं होतं त्याच्यामध्ये 75% जास्त मतदान व्हावा याच्यामध्ये आपलं 158 क्षेत्र असं निघालेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये सगळे भागामध्ये हे क्षेत्र आहे याचा मला आनंद आहे. सगळे प्रकारचे म्हणजे ग्रामीण आणि शहरी भाग दोनोंमध्ये हे क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये एक आनंद असा आहे की सगळे लोकांनी याच्यामध्ये एक चांगली उत्सुकता दाखवून मतदान केले. म्हणजे कोई भी कुछ भी म्हणण्याचा कधी प्रयत्न करतात, परंतु आज के डेटमध्ये सगळे म्हणजे रेकॉर्ड्स तयार होऊन जातो ना, बिकॉज ॲम्ब्युलन्सला बोलवलं किती मिनिटांनी पोहोचली. या निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा काही मृत्यू झाल्याचं कळतं. संजय भगवान चौधरी नावाचे एक कर्मचारी होते जो जळगाव महानगरपालिकामध्ये क्लार्क म्हणून कार्यरत होते. त्यांच्या दुर्दैवाने निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्यावेळी ते मतदान केंद्रावर गेले होते आणि त्या ठिकाणी ते म्हणजे मतदानचे पूर्व रात्री जो त्या ठिकाणी होते तर त्याला एक हृदय म्हणजे हार्ट अटॅकमुळे त्यांची मृत्यू झाली. चाळीसगावमध्ये यांची मृत्यू झाली आणि त्याला इमिडिएट वैद्यकीय सुविधा देण्यात आली होती आणि परंतु त्यांचे जीव आपण वाचू शकलो नाही. ही अत्यंत दुर्दैव घटना या निवडणूक प्रक्रियेमध्ये झाली. त्यांच्या आधी आपल्याला कुठलेही म्हणजे आरोग्याच्या संदर्भात कुठलाही हे नाही होतं, अर्ज वगैरे नाही होता की निवडणूक प्रक्रियेमधून सूट मिळावा आणि ज्यावेळी घटना घडली आपल्या सर्वांना खूप दुःख झालं आणि यांना भारत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार त्याला कॉम्पन्सेशनचा प्रस्ताव पण आपण पाठवलेला आहे. दुसरा एक होमगार्ड याची मृत्यू झाली होती, ते 2 दिवस पूर्वी झाली होती. मध्ये महिलांच्या मतदान कमी आहे ते म्हणजे इतर ठिकाणी जरा जास्त गॅप आहे. यावेळी आपण गॅप कमी करण्यामध्ये आपलं यश मिळालेलं आहे. अबाउट 3% गॅप अजूनही आपल्याला दिसून येत आहे, जो मागच्या वेळी 5-5.5% गॅप होता. मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळेला महिलांचं मतदान जास्त झालं आहे, परंतु गॅप अजून पुरुषांच्या आणि महिलांचा जो गॅप आहे ते अजून म्हणजे आहे, म्हणजे असं नाही की ते शून्य झालं. मागच्या वेळेचे आकडे सांगता येतील, मागच्या वेळेला किती? मागच्या वेळेला जो गॅप होता ते 5%चा गॅप होता. अगर पुरुषांनी 62% मतदान केलं तर महिलांच्या 56 आणि 57% मतदान होता. रावेरच्या मी आकडे सांगतो. तो यावेळी त्या गॅपमध्ये अबाउट 3%चा फरक आहे की पुरुषांच्या मतदान अबाउट 67%वर आहे तर महिला 63%वर आहे. हे रावेरचे आकडे.